नवीन आहे तुमच्यामुळे आज हा विषय बरोबर आहे, पण सगळा विषय असा येतो की तुम्ही आमचा विरोध करता कशासाठी? आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा जिल्हा परिषदेला सहकार्यच केलं, माझ्या सरपंचांनी सहकार्य केलं. जिल्ह्यात कुठलाही प्रॉब्लेम आला तुम्ही फक्त धर्मेंद्र भाऊला कुठे येतात, तुमची डेप्युटी शो फोन करतात धर्मेंद्र भाऊ इथं हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही आज माझ्या सरपंचांना कोर्टाने दिल्यानंतर 315 सरपंच बसवायला तुम्हाला काय अडचण? बरं त्याच्यातही पुन्हा शासनाने आर्थिक अधिकार ठेवले नाही. आर्थिक अधिकाराचं जजमेंट जेव्हा येईल कोर्टाकडून तेव्हा आपण पाहू, पण आज तुम्हाला फक्त प्रशासन म्हणून नियुक्तीच द्यायची. मग एवढे आपण करू शकत नसाल तर मग ही मानसिकता तुमची ओळख येते ना आम्हाला की तुम्ही आमच्या विरोधात येऊन राहिले म्हणून. हे तुमचं 18/5चं पत्र पाहून तर डोकंच भडकलं याच्यातलं. एक पॉईंट वकिलासारखा काढून दिला याच्यात तसा. या कोर्टाने तुम्हीच नाही ठेवली ना, म्हणजे कोर्ट बिल्ट सगळं आपण गुंडाळून ठेवलं. आणि तुमचे दुसरा विषय असा झाला, आता हे झाली माझी बाजू, तुमचे प्रशासन किती चांगलं काम करून राहिले मला सांगा बरं. पूर्ण जिल्हा बदला करून जिल्हा जी गळत जिल्ह्याची मागच्या सीओ साहेबांनी बनवली होती, पंचायतची सीओ हे होते डेप्युटी सीओ भोसले साहेब, या लोकांनी जी गळत बनवली होती जिल्ह्याची आमचे लोक असताना काय जिल्ह्याची अवस्था करून दिली. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये करप्शन आहे. तुमचा प्रशासक महिन्यातून एकही दिवस ग्रामपंचायतला येत नाही. व्यवस्था आहे गावातल्या नाल्या लाईट हे उपासल्या जात नाही. कुठं आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो, आमच्या लोकांसाठी भांडतो, म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. दुसरं काही आम्हाला त्यातून कमाया करायच्या आहे असं नाही. आजही गावात कुठली घटना घडली तर माझ्या सरपंचाच्या घरी दोन लोक कमवतात, त्यांना वाटतं की हेच पदावर आहे. आणि या सगळ्या गोष्टी प्रशासन डोळेझाक करून राहिलं. आणि मी तर हे म्हणतो आज की तुम्ही हेतू पुरस्कार करून राहिले. हे डोळेझाकपणा जे सुरू आहे ना, हेतू पुरस्कार आहे. आज जर मी सांगितलं की प्रत्येक गावातल्या कंपनी टाकाना तर तुमचे एकूण एक प्रशासक तुम्ही सस्पेंड करता का? एवढं करप्शन सुरू आहे. साध्या गावात स्ट्रीट लाईट बसत नाही. मेन प्रॉब्लेम आहे पाण्याचा. पाणी पुरवठ्याची योजना एके ठिकाणी सुरळीत नाही आहे. आता ते तर 16 मी तर तो बोलतो माझ्या ग्रामपंचायतचा विषय. आता मी साहेबांना सांगितलं की साध्या माझ्या हरवी पंचायत समितीचा विषय घेतला ना तर संडास झाली पाणी नाही. हे आता तर दूर राहिलं. ते लोक आम्हाला फोन करते करून द्या. गावखेड्यामध्ये विहिरीमध्ये अशी अवस्था मॅडम नाही पाहिली. दयनीय अवस्था करून टाकली आहे तुम्ही लोकांनी. मॅडम तुम्ही भरोसे मॅडम सोबत बोला. काय म्हणते मी तुम्हाला, मी आज सगळं सीओ सरांशी बोलते, भरोसे मॅडम तुम्ही बोला, आम्ही इथं जाय संध्याकाळी. तुम्ही बोला. ओके ठीक आहे. मला आजची मुदत द्या, सोमवारी नाही मॅडम धर्मेंद्र भाऊ संध्याकाळपर्यंत हो नाही थांबा. हो मी कुठे आपलं झाले कसं आहे सगळे आम्ही आरपीएस टाकणार आहोत. सगळ्यात तुम्ही एकदा प्रशासक बसवा, नाही तुम्हाला अर्धे खाली करायला लावले ग्रामसेवक प्रशासक आमची भले धर्मेंद्र राऊत म्हणते मी पाहतो. आम्ही पण आता या ह्याच्यामध्ये आलो. बरं जनतेचा याच्यात काय दोष आहे? जनता यांना थोडं जनतेचा विषय हा शिवसेना तुम्हाला गेलो मॅडम मुद्दामून आपल्याकडे येते आहे शिवसेना. मॅडम आता आमची पण येऊन त्याला समजून घ्यावं. मागच्या वेळेला आम्ही पाणी काही हे आत्महत्या उपोषण करून आत्महत्या करणार नाही, पहिले हत्या करणार मग आत्महत्या करणार. ही वस्तुस्थिती सांगू राहिला मॅडम. हे आपली कल्पना आहे. असं बोलू नका. फॅमिली तुमच्याकडे जो ऑर्डर फॉलो करतो आज दिवस बसायला सुट्ट्या आहेत. हो 10 तारीख झाल्यानंतर शेतीचे दिवस येते. याच्या मागे फिरत तुम्हाला सुट्टीवर गेलं 1 तारखेपर्यंत. 1 तारखेपर्यंत 10 तारखे ठीक आहे. एक काम करा, बाकीच्या सरपंचांनी फोन लावा. सर्वांनी बोलवून घ्या. युद्धामध्ये राज्य चालणार 4 ओळखी पाहिजे ना. आमच्या समोर फोन लावा. तुम्हाला साहेब शिव म्हणजे ते साहेब नाही, शिव म्हणजे ते खुर्ची आहे. मार्गदर्शन मागवलेलं आहे ते सरांनी केले. 2 वेळा पण म्हणते बा मॅडम आलो ना का तू उत्तर मॅडम
मला फक्त आजचा दिवस द्या तुम्ही. मी सोमवारी हा विषय सरांकडून आजचा आणि दिवस त्या तुम्ही मंत्रालयाकडून क्लिअर करून आपल्याला नाही, द्यायचं. मॅडम, तुम्ही आपल्या समोर- मॅडम याच्या अगोदर ते मागितलं होतं संदर्भ म्हणजे त्या याच्या अगोदर मार्गदर्शन मागितलं होतं ना. दोन वेळा आलं पाहिजे का मॅडम शिरोळ साहेबांना? ठीक आहे. 2 वेळा नाही पाहिजे, एकच वेळा पाहिजे. आयएस दोन वेळा का आहे. वापरला? दोन त्या मार्गदर्शक आहे नाही ना, आहे नाही का? काय म्हणजे? ठीक आहे, आम्ही इथंच आहे मॅडम. तुम्ही संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन मागवा. काय करायचं आहे ते करा. आम्ही इथंच आहे. आम्ही हे इथून उठणार नाही. बाकी तुम्हाला वाटलं बाकीचं काय करता येते ते पहा तुम्ही. 300 वर्धा जिल्ह्यातील 315 सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती द्यावी या संदर्भानं आपण एक याचिका दाखल केली होती. माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेच्या संदर्भानं 10/4ला एक जजमेंट आलं की जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, 26 मधले जे सरपंच पदमुक्त होणार होते त्यांना प्रशासक म्हणून कंटिन्युएशन देण्यात आलं. त्याच आधारावर 24 आणि 25 मधले जे 315 वर्धा जिल्ह्यातील सरपंच आहे या सरपंचांना सुद्धा कंटिन्युएशन द्यावं अशा पद्धतीची याचिका होती. आणि त्या याचिकेचा निर्णय सरपंच संघटनेच्या बाजूने आला आणि ते निर्णय आल्यानंतर ते निर्णय मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आला. परंतु यांनी काय केलं की त्याच्यामध्ये कुठेतरी क्लेरिफिकेशन नाही म्हणून महाराष्ट्र शासनाला त्यांनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन मागवलं आणि 15 तारखेला त्यांचं मार्गदर्शन आलं. 15/5ला मार्गदर्शन आल्यानंतर आमचं असं मत होतं की 15/5ला मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाने आपल्याला कळवलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माननीय उच्च न्यायालयाचा जो काही आदेश झालेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि न्यायालयाचा अपमान होईल असं कुठलंही काम आपल्या हातून होऊ नये. परंतु वर्धा जिल्हा प्रशासन, जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी हेतुपुरस्कर पद्धतीनं सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती द्यायला तयार नाही. प्रश्न असा आहे की यांनी पुन्हा याच्यामध्ये काहीतरी क्लिअरिफिकेशन होत नाही म्हणून पुन्हा महाराष्ट्र शासनाला मार्गदर्शन मागितलं 18 तारखेला. त्या 18 तारखेच्या मार्गदर्शन मागवण्याच्या पत्रामध्ये पूर्णतः सरपंच संघटनेच्या विरोधामध्ये यांनी शासनाला कळवलं. ते कळवल्यानंतर आता पुन्हा हे अपेक्षित आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला मार्गदर्शन करावं. आमचं एक मत आहे की आपण सुद्धा IAS अधिकारी आहात, आपल्या हाताखाली एवढा मोठा जिल्हा काम करतोय, असंख्य कर्मचारी काम करते आहे आणि एका साध्या विषयावर माननीय उच्च न्यायालयाने जजमेंट दिल्यानंतर सुद्धा आपल्याला 2-2 वेळा शासनाला मार्गदर्शन मागावं लागतं. तर ही गोष्ट चिंतनात्मक आहे आणि चिंतनात्मक अशी वाटतं की आपण निर्णय घेऊ शकत नाही, की आपण निर्णय घेण्यासाठी कॅपेबल नाही. हा प्रश्न आमच्या सर्व सरपंचांसमोर आहे. दुसरा विषय असा आहे की आमचं मत आज असं होतं की 315 सरपंचांना आपण प्रशासक म्हणून त्या ग्रामपंचायतीवर नेमावं. यामध्ये शासनाने मार्गदर्शन करताना स्पष्ट म्हटलं की जी राजपत्रामध्ये तरतूद करण्यात आली होती, राजपत्रामध्ये तरतूद केल्यानंतर त्या राजपत्रामध्ये तरतूद आहे त्या की प्रशासक नेमण्याचे सर्वतः अधिकार ही राज्य शासनाला राहील आणि राज्य शासनाने पूर्णतः 182 पोटकलम 1 आणि 151 अंतर्गत ते सर्व अधिकार हँडओव्हर केले आहे मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना. वर्धा म्हणजे सर्व महाराष्ट्रातल्या शिवण्णा. त्यांना अधिकार दिल्यानंतर प्रशासक कोणाला नेमायचा हा पूर्णतः अधिकार हा मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आहे. परंतु आज आम्हाला असं दिसून आलं की हेतुपुरस्कर पद्धतीनं मुख्य कार्यपालन अधिकारी सरपंचांना प्रशासक नेमत नाही. आज आम्ही आमची कैफियत मुख्य कार्यपालन अधिकारी हे रजेवर गेले आहेत आणि ज्या चार्जमध्ये आहेत रसाळ मॅडम त्यांच्या पुढे मांडली की गावागावात चालत असलेला प्रशासकांचा भोंगळ कारभार, मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचार, ग्रामीण जनतेची होत असली अवहेलना आणि ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले नव्यानं प्रश्न या अतिशय दुरावस्थेमध्ये आज वर्धा जिल्हा आहे. आणि म्हणून आम्ही आपल्या वतीनं आपल्या शासनाला, प्रशासनाला आम्ही पुन्हा विनंती करतोय की आपण ताबडतोब याच्यामध्ये निर्णय घेऊन आपण आमच्या 315 सरपंचांना वर्धा जिल्ह्यामध्ये प्रशासक नेमावं. यावरून आम्ही मान्य न्यायालयाला हे सुद्धा म्हटलं की 23-22 पासून जेव्हापासून इलेक्शन संपले, म्हणजे ग्रामपंचायतीचे इलेक्शन संपले, आज वर्धा जिल्ह्यातील 400 ग्रामपंचायतवर प्रशासक आहे. 521 ग्रामपंचायतीपैकी 400 ग्रामपंचायत या प्रशासक बसल्या
आज प्रशासकामध्ये पूर्णतः ग्रामीण भाग उद्ध्वस्त झालाय, हे माझा स्पष्टता आरोप आहे. ग्रामीण भागाचा कुठलाही विकास नाही, शून्य विकास आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढत चाललाय. म्हणून आमची प्रशासनाला, शासनाला विनंती आहे की ताबडतोब 315 प्रशासक द्यावं आणि हे 315 प्रशासक ग्रामपंचायतवर बसवावे आणि आपला विकासाचा जो रथ आहे तो आपण पुढे न्यावा. आणि याही पुलीकडे जाऊन विनंती आहे की ताबडतोब आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लावाव्यात. की आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या सर्वोच्च मानल्या जातात, जनतेचा जनादेश मानला जातो आणि तो जनादेश आपण घेतला पाहिजे, याचीच आम्ही 2023 पासून वाट पाहतो आहे. यासाठीच आम्ही सर्वजण आज एकत्रित आलो आहे. आज आम्ही ठिय्या आंदोलन शिवनच्या कॅबिनमध्ये केलं. त्यांनी आम्हाला कळवलं की सोमवारपर्यंत मी तुम्हाला निर्णय दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आमच्या सर्व सरपंच लोकांनी आम्ही निर्णय घेतला की आम्ही सोमवारपर्यंत त्यांना मुदत दिली. अन्यथा मंगळवारपासून आम्ही आमच्या पद्धतीनं काय आंदोलन करायचं ते आम्ही आमचं ठरवतो आहे.